नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, आतापर्यंत कॉमनवेल्थ गेम्स 2022मध्ये सर्वात जास्त पदके कोणत्या देशाने जिंकलेली आहे? आतापर्यंत कॉमनवेल्थ गेम्स 2022मध्ये सर्वात जास्त पदके कोणत्या देशाने जिंकलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑस्ट्रेलिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, उदय लळित हे भारताचे कितवे सरन्यायाधीश म्हणून पदभार सांभाळणार आहेत? उदय लळित हे भारताचे कितवे सरन्यायाधीश म्हणून पदभार सांभाळणार आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 49वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, उदय लळित हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे मूळचे रहिवासी आहेत? उदय लळित हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे मूळचे रहिवासी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2022 कोणाला जाहीर झाला? लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2022 कोणाला जाहीर झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर टेसी थॉमस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, सुशीला देवी या कोणत्या राज्याच्या रहिवासी आहे? सुशीला देवी या कोणत्या राज्याच्या रहिवासी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मणिपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, सुशीला देवी यांना कॉमनवेल्थ गेम्समध्ये कोणते पदक मिळाले? सुशीला देवी यांना कॉमनवेल्थ गेम्समध्ये कोणते पदक मिळाले? तर ऑप्शन क्रमांक 2 रौप्य पदक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, सुशीला देवी यांनी कोणत्या खेळात रौप्य पदक मिळवले? सुशीला देवी यांनी कोणत्या खेळात रौप्य पदक मिळवले? तर ऑप्शन क्रमांक 4 जुडो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, हरजिंदर कौरने कॉमनवेल्थ गेम्समध्ये कोणते पदक मिळवले? हरजिंदर कौरने कॉमनवेल्थ गेममध्ये कोणते पदक मिळवले? तर ऑप्शन क्रमांक 2 कांस्य पदक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद आहे? खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 बिहार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, विधान परिषदेची सदस्य संख्या किती असू शकते? विधान परिषदेची सदस्य संख्या किती असू शकते? तर ऑप्शन क्रमांक 3 60 ते 500 पर्यंत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, घटक राज्याचे कोणते सभागृह प्रथम परंतु कनिष्ठ सभागृह आहे? घटक राज्याचे कोणते सभागृह प्रथम परंतु कनिष्ठ सभागृह आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 विधानसभा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील संत कोणते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील संत कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 तुकाराम रामदास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, भारतातील अग्निफोर क्षेपणास्त्राचे प्रकल्प संचालक कोण होते? भारतातील अग्निफोर क्षेपणास्त्राचे प्रकल्प संचालक कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 टेसी थॉमस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, भारतीय बॅडमिंटन संघाने कॉमनवेल्थ गेम्स 2022मध्ये कोणते पदक पटकावले? भारतीय बॅडमिंटन संघाने कॉमनवेल्थ गेम्स 2022मध्ये कोणते पदक पटकावले? तर ऑप्शन क्रमांक 2 रौप्य पदक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, श्रीलंकेचे 15वे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? श्रीलंकेचे 15वे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 दिनेश गुणवर्धने हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, भारतीय राष्ट्रध्वजाचे रचनाकार कोण आहेत? भारतीय राष्ट्रध्वजाचे रचनाकार कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 पिंगली व्यंकय्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, भारतीय संगीताचा पाया मानला जाणारा ग्रंथ कोणता? भारतीय संगीताचा पाया मानला जाणारा ग्रंथ कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 सामवेद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, भारतात आजच्या तारखेस किती रामसर स्थळे आहेत?
भारताच्या आजच्या तारखेस किती रामसर स्थळ आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 64 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 राष्ट्रकुल स्पर्धेत सौरभ घोषालने कोणते पदक जिंकले? राष्ट्रकुल स्पर्धेत सौरभ घोषालने कोणते पदक जिंकले? तर ऑप्शन क्रमांक 2 कांस्य पदक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 सर्वोच्च न्यायालयात किती सरन्यायाधीश असतात? सर्वोच्च न्यायालयात किती सरन्यायाधीश असतात? तर ऑप्शन क्रमांक 4 1 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 2023 मध्ये पार पडणाऱ्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची बैठक कुठे पार पडणार आहे? 2023 मध्ये पार पडणाऱ्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची बैठक कुठे पार पडणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 वेटलिफ्टर लवप्रीत सिंगने राष्ट्रकुल स्पर्धेत कोणते पदक मिळवले? वेटलिफ्टर लवप्रीत सिंगने राष्ट्रकुल स्पर्धेत कोणते पदक मिळवले? तर ऑप्शन क्रमांक 2 कांस्य पदक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मीराबाई चानू यांनी कॉमनवेल्थ गेम्समध्ये कोणते पदक मिळवले? मीराबाई चानू यांनी कॉमनवेल्थ गेम्समध्ये कोणते पदक मिळवले? तर ऑप्शन क्रमांक 1 सुवर्ण पदक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताला पहिले पदक कोणी मिळवून दिले? कॉमनवेल्थ गेम्स मध्ये भारताला पहिले पदक कोणी मिळवून दिले? तर ऑप्शन क्रमांक 2 संकेत सरगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 संकेत सरगर कोणत्या राज्याचा रहिवासी आहे? संकेत सरगर कोणत्या राज्याचा रहिवासी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 संकेत सरगर हा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचा रहिवासी आहे? संकेत सरगर हा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचा रहिवासी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सांगली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारतासाठी पहिले सुवर्ण पदक कोणी पटकावले? राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारतासाठी पहिले सुवर्ण पदक कोणी पटकावले? तर ऑप्शन क्रमांक 4 मीराबाई चानू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 राष्ट्रकुल स्पर्धेत बजरंग पुनियाने कोणते पदक पटकावले? राष्ट्रकुल स्पर्धेत बजरंग पुनियाने कोणते पदक पटकावले? तर ऑप्शन क्रमांक 3 सुवर्ण पदक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भारताची कुस्तीपटू साक्षी मलिकने राष्ट्रकुल स्पर्धेत कोणते पदक पटकावले? भारताची कुस्तीपटू साक्षी मलिकने राष्ट्रकुल स्पर्धेत कोणते पदक पटकावले? तर ऑप्शन क्रमांक 4 सुवर्ण पदक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे कधी करण्यात आले? राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे कधी करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 3 6 ऑगस्ट 2021 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 कुस्तीपटू मोहित ग्रेवालने कोणते पदक जिंकले? कुस्तीपटू मोहित ग्रेवालने कोणते पदक जिंकले? तर ऑप्शन क्रमांक 2 कांस्य पदक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भारताची महिला कुस्तीपटू दिव्या काकरानाने कोणते पदक पटकावले? भारताची महिला कुस्तीपटू दिव्या काकरानाने कोणते पदक पटकावले? तर ऑप्शन क्रमांक 4 कांस्य पदक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 भीमाशंकर पुणे, ऑप्शन क्रमांक 2 परळी वैजनाथ बीड, औंढा नागनाथ हिंगोली आणि ऑप्शन क्रमांक 4 घृणेश्वर यवतमाळ. तर ऑप्शन क्रमांक 4 घृणेश्वर यवतमाळ हे आपले अयोग्य जोडी होईल. प्रश्न क्रमांक 34 खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 गोल घुमट विजापूर, ऑप्शन क्रमांक 2 मीनाक्षी मंदिर मदुराई, ऑप्शन क्रमांक 3 चारमिनार दिल्ली, ऑप्शन क्रमांक 4 जयस्तंभ चित्तोडगड. तर ऑप्शन क्रमांक चारमिनार दिल्ली ही आपली चुकीचे जोडी होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कोणते पदक पटकावले? महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कोणते पदक पटकावले? तर ऑप्शन क्रमांक 1 रौप्य पदक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 अविनाश
हा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचा रहिवासी आहे? अविनाश साबळे हा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचा रहिवासी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बीड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 जगदीप धनखड हे भारताचे कितवे उपराष्ट्रपती आहेत? जगदीप धनखड हे भारताचे कितवे उपराष्ट्रपती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 14वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 भारतातील महिला विनेश फोगट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत किती किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले? भारतातील महिला कुस्तीपटू विनेश फोगटने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत किती किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले? तर ऑप्शन क्रमांक 4 53 किलो वजन गटामध्ये सुवर्ण पदक पटकावले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 राष्ट्रकुल स्पर्धा 2022 कोणत्या देशात पार पडली? राष्ट्रकुल स्पर्धा 2022 कोणत्या देशात पार पडली? तर ऑप्शन क्रमांक 3 इंग्लंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 राष्ट्रकुल स्पर्धा ही दर किती वर्षांनी आयोजित केली जाते? राष्ट्रकुल स्पर्धा ही दर किती वर्षांनी आयोजित केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 4 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 भारत स्वातंत्र्याचा कोणता महोत्सव साजरा करत आहे? भारत स्वातंत्र्याचा कोणता महोत्सव साजरा करत आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अमृत महोत्सव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 भारतीय महिला बॉक्सर निखत जरीरने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये कोणते पदक पटकावले आहे? भारतीय महिला बॉक्सर निखत जरीरने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये कोणते पदक पटकावले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सुवर्ण पदक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 पी.व्ही. सिंधू हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पी.व्ही. सिंधू हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बॅडमिंटन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 जागतिक आदिवासी दिन केव्हा साजरा केला जातो? जागतिक आदिवासी दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 9 ऑगस्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने किती पदके जिंकले आहेत? राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने किती पदके जिंकले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 61 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने किती सुवर्ण पदके जिंकले आहे? राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने किती सुवर्ण पदके जिंकले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 22 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 राष्ट्रपतींना शपथ कोण देतात? राष्ट्रपतींना शपथ कोण देतात? तर ऑप्शन क्रमांक 1 सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 1991 मध्ये भारतात आर्थिक सुधारणांची प्रक्रिया डॅश डॅश यांच्या सरकारांनी सुरू केली. 1991 मध्ये भारतात आर्थिक सुधारणांची प्रक्रिया डॅश डॅश यांच्या सरकारांनी सुरू केली. तर ऑप्शन क्रमांक 3 पी.व्ही. नरसिंहराव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पर्यटन विकासाबाबत महाराष्ट्र शासनाची कोणती संस्था महत्त्वपूर्ण कार्य करते? पर्यटन विकासाबाबत महाराष्ट्र प्रशासनाची कोणती संस्था महत्त्वपूर्ण कार्य करते? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 आधुनिक काळातील महान कलिपुरुष असे कोणाच्या बाबतीत म्हटले जाते? आधुनिक काळातील महान कलिपुरुष असे कोणाच्या बाबतीत म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 वीरा शिंदे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 सेरेना विलियम्स ही कोणत्या देशाची खेळाडू आहे? सेरेना विलियम्स ही कोणत्या देशाची खेळाडू आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 सेरेना विलियम्स ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? सेरेना विलियम्स ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 टेनिस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 थॉमस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? थॉमस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बॅडमिंटन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 भारताने किती वर्षानंतर थॉमस कप जिंकला आहे? भारताने किती वर्षानंतर थॉमस कप जिंकला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 73 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 नेताजी सुभाषचंद्र बोस इंटरनॅशनल एअरपोर्ट कुठे आहे? नेताजी सुभाषचंद्र बोस इंटरनॅशनल एअरपोर्ट कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कोलकाता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 शहीद भगतसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? शहीद भगतसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 चंदीगड हे आपले करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्रात एकूण किती महसूल जिल्हे आहेत? महाराष्ट्रात एकूण किती महसूल जिल्हे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 36 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आसाम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9. कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्रातील होम रूल चळवळीचे प्रणेते होते. महाराष्ट्रातील होम रूल चळवळीचे प्रणेते होते. तर ऑप्शन क्रमांक 2 लोकमान्य टिळक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी तद्भव शब्द कोणता? खालीलपैकी तद्भव शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 घर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12. खाली दिलेल्या शब्दांपैकी तेलुगू शब्द ओळखा. खाली दिलेल्या शब्दांपैकी तेलुगू शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 अनारसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13. भाषेचे एकूण किती प्रकार आहेत? भाषेचे एकूण किती प्रकार आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14. परभाषीय शब्दाचे एकूण किती उपप्रकार आहेत? परभाषीय शब्दाचे एकूण किती उपप्रकार आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी स्वरांचे प्रकार किती आहेत? खालीलपैकी स्वरांचे प्रकार किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणते ठिकाण नुकतेच पृथ्वीवरील सर्वात उष्ण ठिकाण ठरले आहे? खालीलपैकी कोणते ठिकाण नुकतेच पृथ्वीवरील सर्वात उष्ण ठिकाण ठरले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कुवेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17. डॅशचे पद्मभूषण मिळवणारे पहिले पॅरा ॲथलीट ठरले आहेत. डॅशचे पद्मभूषण मिळवणारे पहिले पॅरा ॲथलीट ठरले आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 देवेंद्र झांझरिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18. कोकणाची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे डॅशयांनी निश्चित केले आहे. कोकणाची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे डॅशयांनी निश्चित केली आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 दमन गंगा ते तेरेखोल नदीपर्यंत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19. राजवाड्यांचे शहर खालीलपैकी कोणत्या शहरास म्हणतात? राजवाड्यांचे शहर खालीलपैकी कोणत्या शहरास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 कोलकाता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20. डॅशचे जगातील सर्वाधिक उंचीवरील पठार आहे. डॅशचे जगातील सर्वाधिक उंचीवरील पठार आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 तिबेटचे पठार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21. पांढरा रंग हा किती रंगाचा मिश्रण आहे? पांढरा रंग हा किती रंगाचा मिश्रण आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 7 रंगाचा पांढरा रंग हा मिश्रण आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22. पावनधाम आश्रम कोणी स्थापन केले? पावनधाम आश्रम कोणी स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 2 आचार्य विनोबा भावे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23. अलंकार ओळखा. लेकी बोले सुने लागे. लेकी बोले सुने लागे. तर ऑप्शन क्रमांक 2 अन्योक्ती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24. माझा चष्मा आण यातील आण हे कोणते क्रियापद आहे? माझा चष्मा आण यातील आण हे कोणते क्रियापद आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अज्ञार्थ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25. महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता? महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 हरावत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26. तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते? तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते? तर ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27. कोणत्या राज्याने प्रथमच बिबट्या गणना आयोजित करण्याची घोषणा केली आहे? कोणत्या राज्याने प्रथमच बिबट्या गणना आयोजित करण्याची घोषणा केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आसाम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28. बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र कुठे उभारले जाणार आहे? बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र कुठे उभारले जाणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वसमत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29. वर्ष 2022 विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्काराची कितवी आवृत्ती होती? वर्ष 2022 करंदीकर जीवन गौरव पुरस्काराची कितवी आवृत्ती होती? तर ऑप्शन क्रमांक 2 12 ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30.
महाराष्ट्र शासनाचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2022 कोणाला देण्यात आला आहे? महाराष्ट्र शासनाचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2022 कोणाला देण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 भारत शासने हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 कोइंबतूर हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? कोइंबतूर हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 तामिळनाडू राज्यात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 महाराष्ट्रातील किती व्यक्तींना 2022चे पद्य पुरस्कार मिळालेले आहे? महाराष्ट्रातील किती व्यक्तींना 2022चे पद्य पुरस्कार मिळालेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 10 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 2022चे पद्य पुरस्कार एकूण किती जणांना जाहीर करण्यात आले आहे? 2022चे पद्य पुरस्कार एकूण किती जणांना जाहीर करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 128 जणांना 2022चे पद्य पुरस्कार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व त्यांचे अध्यक्ष चुकीची जोडी ओळखा. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने व त्यांचे अध्यक्ष चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 91 लक्ष्मीकांत गायकवाड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 लता मंगेशकर यांचे निधन झाल्यानंतर केंद्र सरकारने किती दिवसाचा राष्ट्रीय दुखावट जाहीर केला होता? लता मंगेशकर यांचे निधन झाल्यानंतर केंद्र सरकारने किती दिवसाचा राष्ट्रीय दुखावट जाहीर केला होता? तर ऑप्शन क्रमांक 4 2 दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला होता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 डॅश रोजी शिवाई ही पहिली इलेक्ट्रॉनिक बस यांच्या ताफ्यात दाखल झाली. डॅश रोजी शिवाई ही बस इलेक्ट्रिक बस MSRTC ताफ्यात दाखल झाली. तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 भारतातील पहिले महिला स्वयंचलित रेल्वे स्टेशन ठरले. भारतातील पहिले महिला स्वयंचलित रेल्वे स्टेशन ठरले. तर ऑप्शन क्रमांक 1 माटुंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 खालीलपैकी कोणत्या करापासून राज्यांना सर्वात जास्त उत्पन्न मिळते? खालीलपैकी कोणत्या करापासून राज्यांना सर्वात जास्त उत्पन्न मिळते? तर ऑप्शन क्रमांक 4 विक्री कर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 महात्मा गांधी यांना दांडी यात्रा कोणत्या ठिकाणावरून सुरू केली? महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा कोणत्या ठिकाणावरून सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 2 साबरमती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 भारताचा पहिला ब्रिटिश व्हाईसरॉय कोण होता? भारताचा पहिला ब्रिटिश व्हाईसरॉय कोण होता? तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड कॅनिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 केंद्र सरकारची उदय ही योजना कशाशी संबंधित आहे? केंद्र सरकारची उदय ही योजना कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 विद्युत वितरण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण झाले? यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण झाले? तर ऑप्शन क्रमांक 1 मारुतराव कन्नमवार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे कोणत्या वर्षीच्या बॅचचे IAS अधिकारी आहेत? भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे कोणत्या वर्षीच्या बॅचचे IAS अधिकारी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 1984 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 वन हक्क प्राप्त करणारी महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत कोणती? वन हक्क प्राप्त करणारी महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 लेखामेंढा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 देहू नगरीला भेट देणारे भारतातील पहिले पंतप्रधान कोण? देहू नगरीला भेट देणारे भारतातील पहिले पंतप्रधान कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 नरेंद्र मोदी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 ट्विटर हे खालीलपैकी कोणी विकत घेतले आहे? ट्विटर हे खालीलपैकी कोणी विकत घेतले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 इलॉन मस्क हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 डॅश या वर्षी नाशिक येथे कुंभमेळा भरणार आहे. डॅश वर्षी नाशिक येथे कुंभमेळा भरणार आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 2027 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इंडिया चे लेखक कोण आहेत? पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इंडियाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 दादाभाई नरोजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 महात्मा गांधी यांची
दांडी यात्रा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे? महात्मा गांधी यांचे दांडी यात्रा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सविनय कायदेभंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पहा. क्रेडिट लिंक्ड सरकारी योजनांसाठी सुरू केलेल्या नवीन राष्ट्रीय पोर्टलचे नाव काय आहे? क्रेडिट लिंक्ड सरकारी योजनांसाठी सुरू केलेल्या नवीन राष्ट्रीय पोर्टलचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 जनसमर्थ पोर्टल हे आपले करेक्ट आन्सर होईल.